शाहू महाराज हे ब्रिटिशांचे मांडलिक राजे होते, ब्रिटिशांच्या अखत्यारीत होते. राजे वेदांना सांगता नाही आलं ते सांगण्याचं सामर्थ्य वेदनेमध्ये आहे. ती वेदना जाणून घेणं म्हणजे शाहू महाराज. राजाचं, प्रशासनाचं, राज्यकर्त्याचं काम हे असतं की अडचणी जाणून घेणं. आणि शाहू महाराजांनी दुष्काळाचा आणि प्लेगाचा ज्या पद्धतीनं सामना केला ते पाहिल्यानंतर आम्ही कोरोनामध्ये अपयशी ठरलो. नमस्कार. नमस्कार. महामंथन आवाज जनमनाचा या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्ष नुकतंच पार पडलेलं आहे आणि 2024-25 हे शतकोत्तर सुवर्ण महोत्सव जन्मशताब्दी वर्ष हे साजरं होतं आहे. त्या अनुषंगाने विजय दिवस समारोह समितीचे एक सचिव म्हणून कार्यरत असणारे कायदेतज्ञ ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते सरांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. पुन्हा एकदा नमस्कार. आपण शाहू महाराजांच्यावरती प्रचंड अभ्यास केलेला आहे, अनेक ठिकाणी व्याख्यानं दिलेली आहेत आणि म्हणजे शाहू व्याख्याते, जसे शिवव्याख्याते असतात तसे शाहू व्याख्याते म्हणून आपलं आज नाव आहे. तो शाहू महाराजांच्यावरती व्याख्यानं द्यावं, त्यांचा अभ्यास करावा, हे तुमच्याकडे कसं वळालं त्या विषयाकडे? काय झालं की म्हणजे हा योग त्याचं खरं तर श्रेय या साऱ्या कराडच्या मातीला जातं. म्हणजे आपण आपला पश्चिम महाराष्ट्र विशेषत्वानं हा पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र म्हणून आपण ओळखतो. आणि या भागामध्ये कराडच्याच सद्गुरू गाडगे महाराज कॉलेजचा विद्यार्थी असताना अनेक उपक्रमांच्या निमित्तानं शाहू, फुले, आंबेडकर, कर्मवीर, विठ्ठलरामजी शिंदे या सगळ्या पुरोगामी विचारांच्या व्यक्तिमत्वांच्या विषयी वारंवार कानावर पडत गेलं. अनेक प्राध्यापकांनी याविषयी आम्हाला वाचनाविषयी उद्युक्त केलं. आणि मग प्रश्न असा पडला की शाहू चरित्र जे आपण वाचतोय, ऐकतोय, अभ्यासतोय, तज्ज्ञांकडून जाणून घेतोय, त्याविषयीचं साहित्यामध्ये किंवा ग्रंथरूपात आणि काहीतरी निमित्तानं, चर्चेच्या निमित्तानं येणार याच्यामध्ये खूप तफावत आहे. एका उत्तुंग व्यक्तिमत्वावरती टीका टिप्पणी होते आणि मग खोलात शिरल्यानंतर लक्षात आलं की काहीतरी गल्लत होती आहे, समाजाची दिशाभूल होती आहे. आपण ती वास्तव आहे ते समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न करावा. आपण ज्या वेळेला शाहू महाराजांच्या चरित्रावरती तुम्ही जी व्याख्यानं देता तर त्या व्याख्यानाचा विषय म्हणजे त्याला अनेक पैलू आहेत. शाहू महाराजांच्या व्यक्तिमत्वाला अनेक पैलू आहेत. कारण त्या पैलूपैकी आता एक ठराविक म्हणजे शाहू महाराजांनी 1902 साली आरक्षणाची मुहूर्तमेढ लावली किंवा सर्व समाजाला, सर्व जाती धर्मांसाठी वेगवेगळी वसतिगृह केली किंवा शैक्षणिक काम सुद्धा खूप मोठं केलं. तुम्ही ते मांडणी करताना कशा पद्धतीनं शाहू महाराज पुढे समाजाचं मांडतो? काय होतं, आपल्याला 1-2 ठळक बाबींच्या विषयीच शाहू महाराज म्हणून तेवढे मर्यादित समाजासमोर येतात. एक दलितांविषयी केलेलं कार्य, कला, क्रीडा, साहित्य म्हणजे विशेषतः कुस्ती क्षेत्राला दिलेलं प्रोत्साहन असेल, वसतिगृहांची निर्मिती केलेले शाहू महाराज. परंतु हे 2-5 प्रसंग म्हणजे शाहू महाराज नव्हेत. जसं आपण शिवचरित्राविषयी तसाच मोठा अन्याय करतो की म्हणजे रांजाचा पाटीलच्या प्रकरणाविषयी आणखीन चर्चा होते. आग्र्याहून सुटका, शाहिस्ते खान, अफजल खान, सुरतेची लूट, पन्हाळ्याचा वेढा, असे 5-7 प्रसंग म्हणजे शिवाजी महाराज नव्हे. तसं शाहू चरित्रावरती बघताना अशा 2-5 घटना म्हणजे शाहू महाराज नव्हे. शाहू महाराजांच्या जन्मापासून ते कोल्हापूरच्या राजगादीचे दत्तक येण्यापासून तिथून त्यांच्या कारकिर्दीत झालेला प्रवास, अशा अनेक बाबींना स्पर्श करत हा प्रवास पूर्णत्वास जातो. म्हणजे यशवंतराव घाटगे म्हणजे शाहू महाराज, ते शाहू महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज हा पर्यंतचा प्रवास तुम्ही आपल्या व्याख्यानातून मांडता. हो, नाही त्याही पूर्वी मी जातो. म्हणजे केवळ शाहूंच्या नावापासून सुरुवात करणं आणि त्यांच्या मृत्यूपर्यंत संपणं म्हणजे शाहू महाराज नव्हे. तर त्यांचा पूर्वार्ध, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गादीचे वारस म्हणून त्यांची कोल्हापूरच्या गादीची निर्मिती कशी झाली, त्यामध्ये योगदान काय होतं आणि तत्पूर्वी ब्रिटिशांच्या आगमनापासून हा सारा पूर्व इतिहास सांगितल्याशिवाय आपल्याला शाहूंच्या विषयाला स्पर्श करता येत नाही. जसं छत्रपती शिवाजी महाराजांचं जे मोठं कार्य आहे, स्वराज्य निर्मिती केली वगैरे, तर त्यांच्या कार्याशी आणि शाहू महाराजांच्या कार्याशी आपण सांगड कशी घालू शकतो? अगदी बरोबर आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा पाया घातला, जनतेचं राज्य.
रयतेचं राज्य. आणि त्याच रयतेच्या राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी, त्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी जे जे करता येईल, कारण कालखंड बराच पुढं गेलेला होता. म्हणजे 1680मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं आणि शाहू महाराज 1874मध्ये गादीवरती आले. त्यांच्या 84मध्ये, मार्च 84मध्ये ते 1884मध्ये गादीवरती आले. ह्या दरम्यानच्या काळामध्ये ब्रिटिशांच्या आगमनानंतर भारतात झालेली स्थित्यंतरं आणि तत्कालीन समाज परिस्थिती याचा खूप अंतर आणि ती दरी भरून काढण्याचं काम हे शाहू महाराजांनी केलं. आणि म्हणून शाहू महाराजांचं वेगळेपण आहे. राजा असणं हे वेगळं, परंतु राजानं समाजाच्या विकासासाठी ती माझी जबाबदारी आहे. त्यामुळं शाहू महाराजांना आपण भारतीय लोकशाहीचे आधारस्तंभ म्हणतो की त्यांनी घालून दिलेल्या पायवाटेनं संपूर्ण भारतीय समाजरचना आज चालते आहे. शाहू महाराजांच्या काळात म्हणजे त्यावेळेला इंग्रजांचंच राज्य होतं, इंग्रजांचं राज्य होतं, तरीही त्यांनी प्रतिकूल परिस्थिती असताना आणि ते प्रतिकूल परिस्थिती म्हणजे किती प्रतिकूल होती आपल्याला अशी कल्पना असते की राजा जन्माला आला किंवा राजे गादीवर बसला, त्यांचा राज्यारोहण सोहळा झाला की राजाला सर्व सुख त्यांच्या पाठीशी असतात. आपण इतिहास कथांमधून वाचलेले राजेपद आणि शाहू महाराजांचं राजेपद हे पूर्ण वेगळं होतं. म्हणजे त्यात आपण गल्लत नाही करता कामा. कारण शाहू महाराज ज्या परिस्थितीत आले त्या काळात शाहू महाराज हे ब्रिटिशांचे मांडलिक राजे होते, ब्रिटिशांच्या अखत्यारीत होते. कोल्हापूरच्या गादीचा पैन रुपयाने रुपया खर्च करण्यावरती ब्रिटिशांचा अंकुश असायचा. त्या कालखंडात कोल्हापूरच्या राजगादीच्या वरचा तो कार्यभार स्वीकारण्यापूर्वी कोल्हापूरच्या गादीवर 50 वर्षाचा कालखंड हा थोडासा नैराश्याचा कालखंड होता. आणि त्यामुळं साराच कारभार हा तिथला अधिकारी किंवा कर्मचारी वर्ग सांभाळत होता. त्यामुळे अधिकाऱ्यांचा विरोध होता, ब्रिटिशांचा विरोध होता आणि बऱ्याच आप्तस्वकीयांच्या मनाविरुद्ध त्यांचं दत्तक विधान झाल्यामुळं आप्तस्वकीय नाखुश होते. त्यामुळं इतक्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी कोल्हापूरच्या गादीचा स्वीकारलेला कार्यभार आणि त्यानंतर केलेलं आभाळा एवढं कार्य हे समाजासमोर आलं पाहिजे. अगदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सुद्धा पाठीशी उभं राहिले, नक्कीच हे फार मोठं योगदान आहे. मग ते या विषयाकडे वळताना त्यांच्या मनातले विचार किंवा आपण समाजाशी प्रती असणारी भावना हे तुम्ही कसं कसं होतं, एक छोटासा प्रसंग आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण घडतो. अनेक वेळा आपण पाहतो तुम्ही मोठी मंडळी मुलाखती घेता, यशस्वी मुलांच्या मुलाखती घेता, त्यांना शुभेच्छा देतात. तसाच एक प्रसंग घडला की पांडुरंग चिमणाजी पाटील नावाचा एक युवक, वर्तमानपत्रात चौकटीत बातमी आली. बातमी काय, करवीर संस्थानातील वडगाव गावचा युवक पांडुरंग चिमणाजी पाटील 11वी परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण. बातमीची दखल राजानं काय घ्यावी, कशी घ्यावी, एक शुभेच्छा, एक शाल श्रीफळ पाठवून दिलं असतं, संपला असता विषय. किंवा राजवाड्यावर आला तर त्याला कौतुक केलं असतं. तसं न करता शाहू महाराजांनी त्या बातमीचा आधार घेत पांडुरंग चिमणाजी पाटील यांना शोधलं. नुसत्या वडगावावरून कोल्हापूर परिसरामध्ये दर 4 गावामागे एक वडगाव आपल्याला आढळले आणि त्यांनी 5-7 वडगावचा शोध घेतल्यानंतर शेवटी तो मुलगा सापडला. त्यांना पन्हाळ्याला, त्यावेळी कोरोनासारखीच प्लेगाची साथ भयानक होती तिथं त्यांना पन्हाळ्यावरती त्यांना निमंत्रित केलं आणि त्यांच्याकडून जाणून घेतलं की पांडुरंग मला सांग की शिक्षणातल्या अडचणी काय. राजाचं, प्रशासनाचं, राज्यकर्त्याचं काम हे असतं की अडचणी जाणून घेणं. आणि पांडुरंग चिमणाजी पाटील यांनी सांगितलेल्या अडचणी ह्या दूर करण्यासाठी पहिल्यांदा सक्तीचं शिक्षण त्यांनी सुरू केलं. आणि त्या संकल्पनेतून मग पुढं कोल्हापूरला हे विद्यार्थी आले. त्या विद्यार्थ्यांच्या एका राजवाड्यात राहण्याच्या प्रयत्नामुळं तो प्रयत्न फसला म्हणजे 18 पगड जातीची मुलं एका छताखाली शिकवणं असं शाहू महाराजांना सोयीचं होईल किंवा शक्य होईल वाटलं, पण तो ते समाजानं स्वीकारलेलं नव्हतं. आणि त्यामुळं तो प्रयोग फसल्यानंतर मग मात्र त्यांनी प्रोत्साहन दिलं की अनेक जाती धर्माच्या नेते मंडळींना, त्यातल्या पुढाऱ्यांना सांगितलं की बाबा रे तुम्ही पुढे या, मी मदत करतो. म्हणजे जमीन, उत्पन्नाचं साधन, शिक्षणाच्या साऱ्या सुविधा हा राजगादीकडून मिळेल, तुम्ही फक्त मुलं पाठवा आणि जबाबदारी स्वीकारा ती यशस्वीपणे राबवण्याची. आणि त्या एका संकल्पनेतून शरदराव मला सांगायला अभिमान वाटतो की कोल्हापूरची ओळख जगाच्या नकाशावर मदरलँड ऑफ हॉस्टेल्स, वसतिगृहांचं जननी स्थानाशी झाले. केवढं मोठं दृष्टिकोन होतं. त्या दसरा चौकात आजूबाजूला सगळी हॉस्टेल्सच आहे. म्हणजे लिंगायतासाठी वेगळं, ख्रिश्चनासाठी वेगळं, दलितासाठी वेगळं, मराठ्यासाठी वेगळं, मुसलमानासाठी वेगळं,
सारस्वतांसाठी वेगळं, शिंप्यासाठी वेगळं, तेलासाठी वेगळं, नाभिकासाठी वेगळं. आणि अशा पद्धतीनं सर्व जमात समाजातील सर्व स्तरातील लोकांना, बरं ती नुसत्या एका जाती धर्मासाठी ती दिली होती का? मुळीच नाही. अशी लोक गल्लत करतात. शाहू महाराजांनी भले समजा मराठ्यांचं वसतिगृह आहे, मुस्लिमांचं वसतिगृह आहे, लिंगायतांचं वसतिगृह आहे, जैनांचं वसतिगृह आहे, तरीसुद्धा त्या वसतिगृहामध्ये 5 मुलं मुसलमानांच्या ज्यामध्ये 5 मराठीची असावीत, 5 जे दलिताची असावीत, 5 अमक्याची असावीत, असं विभागणी करून दिली होती. मी एक विशिष्ट एकासाठी असं ना, ती कमी करण्यासाठी हां त्यांनी तो जाणीवपूर्वक प्रयत्न केला होता. आणखीन एवढंच नव्हे तर त्या वसतिगृहाला उत्पन्न देताना सुद्धा हिंदूंच्या वसतिगृहाला मुस्लिम दर्ग्याच्या जमिनी द्यायच्या किंवा मुस्लिम दर्ग्यातून या वसतिगृहाचा थोडाफार खर्च व्हावा. तसंच हिंदूंना दिलेल्या जमिनीतून सांगायचं की त्या मुस्लिम वसतिगृहाचा थोडा हातभार तुमच्या उत्पन्नातून लागावा. एकूण काय, समाजाला एकसंघ करण्याचं खूप मोठं आभाळ एवढं काम शाहू महाराजांनी. पण हे कार्य करताना त्यांना प्रचंड विरोध झाला असणार आहे, कारण इथली जी त्यावेळची व्यवस्था होती ती शिक्षणाच्या विरोधात होती किंवा बहुजनांनी शिक्षण घ्यावं अशा परिस्थितीच्या विरोधातच होती. नक्की नाही, तो कालखंडच असा होता की शिक्षण एका विशिष्ट वर्गाची मक्तेदारी होती आणि आपल्याशिवाय कोणी शिकू नये किंवा शिक्षण हे बहुजनाला विशेषतः ब्राह्मणेतराला उपलब्धच नाही असा थेटच प्रकार होता. आणि त्याच्यामुळं ह्या आलेल्या मर्यादा जेव्हा एखादा राजा माणूस, एखादा प्रमुख प्रतिष्ठित ग्रस्त जबाबदार माणूस, मोठ्या पदावर काम करणारा, तो जर असं काही करतो आहे, विरोध होणं स्वाभाविक होतं. आणि त्याची ठिणगी पडण्याचं सुद्धा वेगळंच प्रकरण आहे. म्हणजे नुसता विरोध नव्हे तर वेदोक्ताचं एक मोठं प्रकरण झालं की जे एक शाहू महाराजांच्या जीवनाला पूर्ण कलाटणी देणारं ठरलं. आणि त्यातून मग मात्र त्यांच्या लक्षात आलं की मी राजा असून माझ्या राजघराण्याची विधी करणारा जर पुरोहित ब्राह्मण नारायण भटजी हा जर ग्रस्त माझ्या आदेशाचंच पालन करत नसेल, माझी तोंडावर निर्भत्सना करण्याचं धाडस करत असेल, तर मग सामान्याचं काय. आणि मग मात्र त्यांच्या लक्षात आलं की ह्याच्या साऱ्या मुळाशी शिक्षण हीच बाब आहे आणि शिक्षण समाजाभिमुख केलं पाहिजे. आणि सक्तीचं शिक्षण करणारा शरदराव शाहू महाराजांनी त्या कालखंडात नुसतं फरमान नाही काढलं तर गावच्या पोलीस पाटलांना आदेशित केलं की तुमच्या गावची मुलं जर गैरहजर राहिली तर त्या पालकांना तर दंड होईलच, 1 रुपयाचा दंड. म्हणजे 1 रुपया म्हणजे आज आपल्याला रक्कम छोटी वाटते, पण त्या कालखंडात 1 रुपयात माणसाचा महिना 2 महिन्याचा संसार सगळा चालायचा. बरोबर, इतकं ते मोठं होतं. दंड हा भीती निर्माण होईल की 1 रुपया देण्यापेक्षा पोराला शाळेत पाठवावं. आणि त्या पोलीस पाटलांना सूचना होत्या की जो यात हलगर्जीपणा करेल त्याची पाटीलकी रद्द होईल. आणि केलीत कारवाई अशी शाहू महाराजांनी. हे दृष्टिकोन शाहू. मग ज्यावेळेला बाबासाहेब आंबेडकर आले, म्हणजे उत्तीर्ण झाल्यावर ते डबक चाळीत जाऊन भेटले त्यांना, आणि पुढं काही कालावधीनंतर माणगावला एक महार परिषद झाली आणि त्यावेळी त्यांनी समाजाला सांगितलं की आता एक तुम्हाला नेता मिळालेला आहे. म्हणजे हे नेतृत्व घडवण्याचं जे राजेपण आहे ते खूपच मोठं होतं. म्हणजे शाहू महाराजांच्या कालखंडात ज्या काही महत्त्वपूर्ण घटना घडल्या त्यामध्ये आंबेडकरांना, बाबासाहेबांना समाजाभिमुख करण्याचं खूप मोठं काम शाहू महाराजांनी केलं. पण ते केलं अशा अर्थाने, म्हणजे तो विस्तारानं खरं तर सांगायचा विषय आहे की पुन्हा जसं पांडुरंग चिमणाजीची वर्तमानपत्रातली बातमी होती तसंच भीमराव रामजी आंबेडकर नावाचा एक युवक उच्च विद्याविभूषित होऊन भारतात परतला अशी बातमी. आणि त्या एका बातमीचं टोक धरून शाहू महाराज कोल्हापूरमध्ये, बाबासाहेब मुंबईमध्ये, त्यावेळी त्यांना बाबासाहेब हे नामा देऊन आलेलं नव्हतं, अजून भीमराव रामजी या नावानेच ओळख होत. भले आपल्या बडोद्याच्या महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी त्यांना पूर्व शिक्षणासाठी आर्थिक पाठबळ दिलं होतं, तरीसुद्धा त्यांना त्याची परतफेड म्हणून तिथं संस्थानामध्ये काम करणं अनिवार्य होतं. आणि इतका उच्च विद्याविभूषित आंबेडकरांना तिथंसुद्धा पुन्हा अस्पृश्यतेसारख्या भयान चालीरीतींचा सामना करावा लागला आणि त्यातून एक उद्विग्न होऊन ते परत आले होते. अशा परिस्थितीत शाहू महाराज कोल्हापूरमधून मुंबईला गेले. लालबाग परळ परिसरामध्ये असणारी ती डबक चाळ, तिथं दुसऱ्या मजल्यावरची आपले बाबासाहेब राहत होते. आणि शाहू महाराजांनी तिथून त्यांना हाक मारली. बाबासाहेब धावत खाली आले, कारण बाबासाहेब ते ओळखत होते एवढा मोठा राजा.
बाबासाहेबांनी त्यांना एक शाहू महाराजांनी आलिंगन दिलं आणि स्वतःच्या गाडीत घालून पन्हाळा लॉज, म्हणजे पन्हाळा लॉजमध्ये मुंबईमध्ये जे वास्तव्याला असत त्या इमारतीत पन्हाळा लॉजवर केले आणि तिथं त्यांच्याशी सगळ्या गप्पा केल्या. आणि मग शाहू महाराजांच्या लक्षात आलं की अतिशय विद्वान असणारा, एक अत्यंत सक्षम नेतृत्व करू शकणारा एक बळकट इसम आता माणूस आपल्याला मिळाला आहे. आणि ह्या समाजामध्ये अत्यंत हीन जीवन जगणाऱ्या लोकांचं जर हा नेतृत्व करू शकला तर त्याच्या पाठीशी उभं राहणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि त्यातून त्यांनी बाबासाहेबांना कोल्हापूरला यायचं निमंत्रण दिलं. तो तर प्रसंग ऐकल्यानंतर आजही आपल्या अंगावरती शहारे येतात, अभिमानानं ऊर भरून येतं. कोल्हापूरला त्यांना वाटलं की आता कोल्हापूरला आपण जायचं, तिथं काय होईल ह्या विवंचनेत बाबासाहेब होते. स्वागत कसं होईल, काय होईल. आणि बाबासाहेब ज्या रेल्वेनी कोल्हापूरला आले, कोल्हा रेल्वे स्टेशनवर रेल्वे थांबली आणि बघतायत तर बाहेर फुलांनी सजवलेली भली मोठी गाडी बाबासाहेबांच्या स्वागतासाठी उभी होती. त्या गाडीमध्ये बाबासाहेबांना घेतलं, सन्मानाने घेतलं. अनेक तिथं मान्यवर त्यांच्या स्वागताला तिथेही त्यांची नेमणूक केली होती. तो सारा लवाजमा न्यू पॅलेसवरती पोहोचला. न्यू पॅलेसवरती पोहोचल्यानंतर खुद्द शाहू महाराज आणि त्यांचे सारे कुटुंबीय बाबासाहेबांच्या स्वागताला होते. स्वागत झालं, मग स्नेहभोजन झालं. स्नेहभोजनामधला एक प्रसंग मोठा गमतीशीर आहे. गमतीशीर म्हणण्यापेक्षा आम्हाला खूप जाणीव करून देणार आहे की माणसानं वागायचं कसं असतं. एका डायनिंग टेबलवरती ते जेवायला बसलेत आणि शाहू महाराजांनी त्यांच्या राजकारणातील अनेक जे काही बाल युवक होते, म्हणजे त्यांचे चिरंजीव राजाराम महाराज होते, प्रिन्स शिवाजी होते, राधा त्यांची मुलगी होती, त्यांच्या अनेक राजकारण्यात नातेवाईक काही बाचरं भाची मंडळी, पुतणे मंडळी, त्या सगळ्या राजपरिवारातल्या मुलांना बोलवलं आणि सांगितलं यांना ओळखलं का. आता पहिल्यांदा झालेला पाहुणा ओळखणार कसे, प्रत्येकजण प्रश्नचिन्ह. तर बाबासाहेब म्हणले की शाहू महाराजांनी सांगितलं की हे भीमराव रामजी आंबेडकर, त्यांचं शिक्षण इतकं मोठं झालं आहे, तो खूप विद्वान माणूस आहे आणि यांचं तुमचं नातं काही ठाऊक आहे का. तर नातं म्हटलं तर पुन्हा ती मुलांच्या चेहऱ्यावरती प्रश्न पडला की आज पहिल्यांदा झालेलं पाहुणा, आपलं नातं काही ठाऊक नाही. शाहू महाराज म्हणाले की हे तुमचे मामा आहेत, आजपासून यांना मामा म्हणायचं. मला वाटतं इतकं रक्ताचं नातं जोडणारा शाहू महाराज. आणि मग तिथून पुढं बाबासाहेबांचा संपर्क झाला, त्यांचा पत्रव्यवहार येत राहिला, अनेक निमित्तानं त्यांना सहकार्य होत राहिलं. आणि मग माणगावची जी विख्यात परिषद 1917मध्ये झाली, त्या माणगाव परिषदेचं अध्यक्षपद शाहू महाराजांच्याकडं होतं आणि त्याचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं. आणि त्या सभेमध्ये शाहू महाराजांनी संपूर्ण समाजाला त्या माणगाव परिषदेचं एक स्वतंत्र प्रकरण मी माझ्या पुस्तकात लिहिलेलं आहे. तर आणि त्या माणगाव परिषदेमध्ये त्यांनी सांगितलं की मेंढराच्या कळपाचं नेतृत्व लांडगा करू शकत नाही, तर त्यातलाच पुढारी, तुमच्यातलाच पुढारी नेमा, मी मदतीला आहे, परंतु आपल्याला आपलं वाटणारं कोणतरी असावं आणि हा तुमचा माणूस हा देशाचं नेतृत्व करेल. आणि त्यावेळी शाहू महाराजांनी बाबासाहेबांना लोकमान्य या पदवीनं सन्मानित केलं की हे लोकमान्य आहेत. त्यामुळे त्यांचा पत्रव्यवहार जर पाहिला तर लोकमान्य बाबासाहेब आंबेडकर यांची असा मायना आहे. आणि हा इतक्या नातेसंबंध किंवा हे बारकावे समाजापर्यंत कधी पोहोचलेच नाही. किंवा प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा म्हणजे एवढं चांगलं काम करणारा राजा असून त्या राजाला वेदोक्त प्रकरण असेल किंवा काही बदनामीकारक प्रकार असतील. एकच प्रकरण नाही, केवळ वेदोक्त प्रकरण नव्हे, वेदोक्ताची ठिणगी पडली आणि त्यामुळं समस्त ब्राह्मण वर्ग, म्हणजे 100% ब्राह्मण मी म्हणणार नाही, परंतु काही सनातनी विचाराचा एक वर्ग, आणि दुर्दैवानं त्याचं नेतृत्व टिळकांनी केलं. लोकमान्य टिळकांचं आणि शाहू महाराजांचं खूप जवळचं सख्य, म्हणजे हे आपल्याला माहीत नाही. डेक्कन एज्युकेशन सोसायटी ही पुण्याच्या शिक्षण वैभवाचा कोहिनूर समजलं जातं. कारण पुण्याचं सगळं शैक्षणिक वैभव सुरुवातीला हे डेक्कन एज्युकेशनच्या फर्ग्युसन किंवा ह्या टिळक आगरकर ह्या मंडळींनी उभं केलेल्या या संस्था, पण ते त्याचं अध्यक्षपद आणि मुख्य आश्रयदाते हे शाहू महाराज होते. तर त्यांच्या सगळ्या आर्थिक मदतीवर चाललेल्या या शिक्षण संस्था, परंतु हा माणूस शाहू महाराजांनी जसं आरक्षणाचा निर्णय घेतला, कुलकर्णी हे विधान रद्द केलं, जोशी याच्या विधानावरती पुन्हा त्यांनी मर्यादा आणल्या, शिक्षणं सर्वांसाठी खुली केली, अस्पृश्यता उद्धार केला, आणि हे सगळं पाहिल्यानंतर तुम्ही जाणीवपूर्वक आमच्या विरुद्ध करताय,
खरं तर शाहू महाराजांचं आणि ब्राह्मणांचं काडीचंही भांडण नव्हतं. एक ताई महाराज दत्तक प्रकरण एक घडलं होतं, त्यामध्ये पुन्हा टिळक आणि शाहूंचे संबंध टोकाचे विकोपास गेले. पण इतकं सगळं असून सुद्धा शाहू महाराज कुठल्या ब्राह्मणाच्या विरुद्ध नव्हते. ब्राह्मण ज्या माणसानं माणसाशी माणसासारखं वागावं आणि समाजातला जो अत्यंत दुर्लक्षित घटक आहे त्याला सोबत घ्यावं, त्याला छातीशी लावावं, त्यांना रोजगार द्यावा, त्यांना शिक्षण द्यावं, स्वतःच्या पायावरती उभं म्हणजे आजसुद्धा आपण बघतो की रस्त्याच्या कडेला डोंबऱ्याचा खेळ चाललेला असतो आणि ती 3-4 वर्षाची मुलगी असेल, मुलगा असेल, ते तारेवरती कसरत करत असते. आपण समाजातल्या माणसांना आम्हाला आजही जाणीव नाही की का त्याला पोटाची खळगी भरण्यासाठी शिक्षण सोडून तारेवरती नसायची वेळ येते. त्यात कसलंच शहाणपण नाही, हे आमचं सामाजिक अपयश आहे. अशा डोंबारी असतील, कांजरभाट असतील, गारुडी असतील, माकडवाले असतील, ह्या सगळ्या लोकांचं पुनर्वसन करण्याची जबाबदारी शाहू महाराजांनी घेतली. आणि म्हणून समाजातल्या राजकर्त्यांना, शासनकर्त्यांनी, प्रत्येकाने म्हणजे त्यांनी काहीही नाही अभ्यासलं तरी चालेल, पण तो शाहू चरित्र आणि संविधानाचा अभ्यास केलाच पाहिजे. त्याशिवाय त्याला सामाजिक जाणीवा त्यांच्या प्रगल्भ होणार नाहीत असं मला वाटतं. कानपूर युनिव्हर्सिटीला कानपूरला मुख्यमंत्री होत्या, त्यांनी कानपूर युनिव्हर्सिटीचं नामकरण शाहूजी विद्यापीठ केलं. शाहूजी विद्यापीठ, राजश्री छत्रपती शाहू महाराज विद्यापीठ नाव केलं. बरोबर. परंतु अशा पद्धतीनं आपल्या महाराष्ट्रात काही आहे का तसं? शाहू महाराजांच्या नावाला काहीतरी काही अजूनही त्या बाबतीमध्ये नकळत आपल्याकडं अपुरेपण आहे हे मान्यच करावं लागेल. म्हणजे फुले शाहू आंबेडकरांचा नुसता फुले शाहू आंबेडकरांचा आपण महाराष्ट्र म्हणतो, परंतु आजसुद्धा त्या मार्गानं चालणारे लोक किंवा त्यांना एकसंघ घेऊन जाणारं नेतृत्व, त्याचा राजकीय वापर होतो, याचं खूप मोठं अपयश आहे. या विचारांची कृतीमध्ये येणं गरजेचं आहे. कारण शाहू असतील, फुले असतील, आंबेडकर असतील, यांनी कर्मकांडांना विरोध केला, ब्राह्मण्याला विरोध केला, पण तो म्हणून कुठल्या ब्राह्मणाचा वैयक्तिक द्वेष केला नाही. पण तो शाहूंच्या चरित्रावरती मात्र म्हणजे मला विशेषत्वाने हे जाणवलं की गेल्या स्मृती शताब्दी वर्षामध्ये मी संपूर्ण महाराष्ट्राचा सलग दौरा केला. 36 जिल्हे, 50 तालुके आणि जवळपास 35हून अधिक विद्यापीठं आणि त्यानंतर गोवा राज्य, या 2 राज्यामध्ये जवळपास 150 व्याख्यानं मी देऊ शकलो. 60 दिवसाचा हा सलग 9 फेब्रुवारी 2023 ते 9 एप्रिल 2023 असा 60 दिवसाचा सलग दौरा केला आणि संपूर्ण महाराष्ट्रभर म्हणजे 36 जिल्हे विशेषतः ते फिरलो. तिथं व्याख्यानं दिली, 2 व्याख्यानं, 3 व्याख्यानं, प्रसंगी 4 व्याख्यानं एका दिवशी द्यायचा प्रयत्न केला. लोकांपर्यंत पोचायचा प्रयत्न होता. आणि मला सगळ्यात जी खटकलेली म्हणा किंवा जिव्हारी लागलेली बाब म्हणजे लोक ऐकतात, कौतुक करतात, अभिनंदन करतात, छान बोललात, पण त्यातली त्यांची एक ती मात्र शरदराव आपल्याला चपराक होती आमच्या पिढीला तरी. कारण ते प्रत्येक ठिकाणी आलं की वकील साहेब आम्ही पहिल्यांदा ऐकलं. हे जे पहिल्यांदा ऐकलं याचा अर्थ आम्ही शाहू समाजापर्यंत पोहोचवलेलं किंवा पोहोचू दिला नाही. काही असेल, आम्ही महात्मा फुल्यांचं नाव घेतो, एखादा दुसरा शालेय जीवनामध्ये असणारा त्यांचा विहीर समाजासाठी खुली केली, संपला. एखादा दुसरा प्रसंग माहिती असतो तेवढंच माहिती आहे. टिळकांच्या बाबतीत फुलकटन, शेंगा असलं काहीतरी थातूर सांगायचं मंडळीच्या म्हणजे जेवढं क्रमिक पुस्तकामध्ये, त्या पलीकडे जाऊन ह्या व्यक्तिमत्वांचा सर्वांगीण अभ्यास केला पाहिजे आणि ते पुढच्या पिढीपर्यंत संक्रमित केलं पाहिजे, हे होताना दिसत. आणि म्हणून हा प्रयत्न केला. त्यातूनच एक छान पुस्तक आकारास आलं. म्हणजे आकाशवाणी कोल्हापूरवरून शाहू चरित्रावरती प्रत्येक गुरुवारी 1 अशी 54 व्याख्यानं झाली. त्याच वर्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्राचा आणि गोवा राज्याचा दौरा मी करू शकलो. आणि त्याचवेळी लोकोत्तर लोकराजा एक पुस्तकही मला त्यानिमित्ताने लिहिता आलं आणि त्याचं प्रकाशन योगायोगाने आता काल खासदार झालेले आणि आपले कोल्हापूरचे श्रीमंत शाहू महाराज, शाहू छत्रपती यांच्या हस्ते 16 डिसेंबरला विजय दिवसमध्ये त्या पुस्तकाचं आपण प्रकाशनही केलं. हे लोकोत्तर लोकराजा ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते अशा नावाचं हे अतिशय चांगलं पुस्तक आहे. आणि कराडमध्ये असे लेखक किंवा अभ्यासक या ठिकाणी उपलब्ध आहेत. आपल्याला खरंच मार्गदर्शन त्यांच्याकडून घेतलं पाहिजे, वेळोवेळी भेटलं पाहिजे आणि असे संवाद घडले पाहिजे. सर मला एक महत्त्वाचं म्हणजे विषय राहून गेला की शाहू महाराजांच्यावर प्रत्येक वेळेला एक जसं आपण बदनामीकारक म्हणतो, तर त्याच्यामध्ये एक
घसरगुंडी हा एक विषय आहे फार फिरल्यासारखं. नाही असा नाही एक नाही प्रकार एक काय एक 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 शरदराव, मला म्हणजे अगदी मला परखडपणे आणि प्रांजळपणानं सांगायचं आहे की घसरगुंडी किंवा तो जो शब्दप्रयोगच चुकीचा वापरलेला. म्हणजे काय प्रकरण आहे नेमकं, काय झालं होतं की शाहू महाराजांच्या उत्तर आयुष्यामध्ये, शाहू महाराजांना केवळ 48 वर्षाचं मर्यादित आयुष्य लाभलं आणि 30च्या जवळपास त्यांना डायबिटीस, मधुमेहाचा आजार जडला. त्या कालखंडात मधुमेहावरती काही फारशी प्रभावी औषधं नव्हती, म्हणजे इन्शुलिन असेल का असं काही निदानच नव्हतं. नाही, निदान झालं होतं परंतु पथ्य पाळली जात नाही. त्यात शाहू महाराजांची प्रकृती म्हणजे प्रचंड मोठ्या ताकदीचा शरीरयष्टी, 6.5 फूट उंच, वजन 125 किलोच्या आतबाहेर असणारं वजन. आणि डॉक्टरनी त्यांना व्यायामासाठी काही चालण्याचे किंवा हे व्यायाम सांगितले. तो शाहू महाराजांच्याकडून होईना. मग त्यासाठी एक स्लोप, जसं आपण सरकारी कार्यालयांमध्ये जिन्यासारख्या, जिन्याऐवजी पायऱ्याच अपंगांना स्लोप एक असा चढाव केलेला असतो, ती घसरगुंडी. कारण 35-40 फूट लांबीचा तो स्लोप होता, एक 3 फुटाचा उंचीचा. या बाजूनी महाराजांनी चालत जावं, तिकडून पायऱ्यावरून खाली उतरावं, परत यावं, पुन्हा तिथंच चालावं, कुठंतरी दूरवर चालत जायचं. त्यापेक्षा तुम्हाला असा व्यायामाचा प्रकार होता. त्या प्रकाराला फक्त घसरगुंडी म्हटले. बाकी त्यांच्या चरित्र्याशी किंवा कारण शाहू महाराजांचं चरित्र जर आपण पाहिलं तर, मी तर काकणपर जाऊन नव्हे, मी अभिमानानं सांगतो की रामचंद्राला काही आम्ही पाहिलं नाही, पण प्रभू रामचंद्राला आम्ही पुरुषोत्तम म्हणतो. पण तो त्यापेक्षा चारित्र्य संपन्न असणारं, स्फटिकासारखं निर्मळ असणारं व्यक्तिमत्व म्हणजे शाहू महाराज. परस्त्रीला म्हणजे तो तर प्रसंग अतिशय भयानक आहे की तो पुन्हा ऐकल्यानंतर आम्हाला असं वाटतं की आम्हाला हे का ठाऊक नाही. शाहू महाराज ऐन तारुण्यातच त्यांच्या पत्नी आजारी पडल्या, लक्ष्मीदेवी आजारी पडल्या आणि त्यांना क्षयरोगाची बाधा झाली, ट्युबरक्युलोसिस. आता क्षयरोगाची बाधा झाल्यानंतर ज्या मर्यादा येतात शरीरशास्त्राच्या किंवा आरोग्यशास्त्राच्या डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे, पुन्हा त्यावेळी त्यावरती काही प्रभावी औषध नव्हतं. त्या डॉक्टरनी सांगितलं की यांना वेगळ्या ठिकाणी ठेवा, त्यांचा आहार सकस आहार ठेवा, हा मर्यादित व्यायाम त्यांना द्या, अंग मेहनतीचं काही काम लावू नका, आणि नवरा पती पत्नी म्हणून तुम्हाला एकत्र येता येणार नाही, हाही निर्बंध क्षयरोगामध्ये त्यांनी सांगितला. आता शाहू महाराजांच्या वाट्याला पुन्हा सक्तीचं ब्रह्मचर्य आलं. मग आता अशा वेळी कुटुंबियांनी निर्णय घेतला की शाहू महाराजांचं दुसरं लग्न करूया. म्हणजे त्या कालखंडात एखाद्या राजाचं दुसरं लग्न, तिसरं लग्न काही गैर नव्हतं किंवा समाजाने ते मान्य केलेलं होतं. किंवा 2, 3, 4, 5 लग्न सर्रास होत असत. पण त्यावेळी शाहू महाराजांनी सांगितलं की पहिली पत्नी हयात असताना दुसऱ्या स्त्रीचा विचार करणं म्हणजे मुलांच्या आयुष्यामध्ये विष कालवण्यासारखं आहे. मी मेलो तरी 72 मी दुसरं लग्न करणार नाही, असा विचार करणारा राजा. त्यातनं पुन्हा शरदराव होतात. हा विषय तुम्ही काढलाच म्हणून सांगतो. शाहू महाराज किती चारित्र्य संपन्न होते, किती आभाळाच्या उंचीचा माणूस होता, ते एका प्रकरणावरून सांगतो तुम्हाला. मग असा 32 वर्ष शाहू महाराजांचं वय, उत्तम तगडे. म्हणजे त्या कालखंडातल्या भारतातल्या 2-2 पैलवानांच्यावर 3-3 तास तालमीत एकावेळी खेळणारा पैलवान म्हणजे शाहू महाराज होते. इतका बलदंड शरीरयष्टीचा, तितकाच तेजपुंज राजा. सक्तीचं ब्रह्मचर्य वाट्याला आल्यावर त्यांच्या आप्तसुख्याने निर्णय घेतला की काही नाही, आपण याचं आता लग्न करायचं. तो नाही म्हणत असेल, आपण एखादी सुंदरी किंवा अशी यौवनसंपन्न महिला मुलगी त्यांच्यासमोर उभी करूया की तिच्या सौंदर्याला भाळून हा राजा लग्नाला तयार होईल. आता लग्नाला तयार होईल म्हटल्यानंतर मग कसं करायचं, यांचं तर नकार आहे, होकार मिळवायचा कसा. तर म्हणले काही नाही, एका निमित्तानं कुठल्या तरी ज्येष्ठांकडे, मान्यवराकडे आपण स्नेहभोजनाला बोलवायचं आणि तिथं ती अप्रत्यक्ष मुलगी त्यांच्यासमोर आणायची. आणि मग शेवटी निसर्ग आहे, हो म्हणेल, बघूया, मग चर्चा तर करू. आणि असा तो सगळा सरंजाम घडवून आणला. जेवणाला पंगत बसले किंवा ते सगळे पै पाहुणे बसले आणि ती मुलगी काहीतरी कोणीतरी बोलवायचं, पाणी आण बाळा, अमका आण, तमका आण, सरबत आण. आणि ती मुलगी चुणचुणी, म्हणजे ती बिचारी, तिचं वय थोडं वाढलेलं, म्हणजे 16-17 वर्षाची असते. त्या कालखंडात लग्न खूप लवकर होत. पण तिच्या बापाच्या गरिबीमुळं, त्याच्या आर्थिक अडचणीमुळे ह्या मुलीचं बिचारीचं लग्न लांबलं होतं. आणि मग ती अशी मुलगी यायची, उंचपुरी मुलगी, अंगापिंडानं बरी दिसणारी. आणि मग कुणीतरी विषय काढला, अरे म्हणे इतकी गोड पोरगी आहे, तिचं लग्न नाही झालं तर आमच्या राजाला देता का, होता का आमच्या राजाचे सासरे, आहे का कोण तिचं बाप, बोलवा. तो फाटका बाप शेतकरी,
त्याची आर्थिक विपन्न अवस्था. तो आला आणि मला नमस्कार, काय म्हणलं, काय कशाला बोलवलं? अरे म्हणले आमच्या राजाचा सासरा होतोच का गड्या? तर त्याच्या म्हणजे त्याच्या 7 पिढ्याचं सोनं झालं. तो म्हणला की महाराज पोरगी तुमची, मीच तुमचा, माझंच मालक तुम्ही असं, तर पोरगीचं काय घेऊन बसला, आजपासून तुमची झाली. त्या क्षणाला शाहू महाराजांचे जे उद्गार आहेत ना, ते आमच्या भारतवर्षाचं भरतवाक्य व्हायला पाहिजे. त्यावेळी शाहू महाराजांनी सांगितलं की तिच्या बापाच्या आर्थिक अडचणीमुळे तिचा विवाह लांबला असेल तर राजा म्हणून माझं अपयश आहे. तिचा पती होण्यापेक्षा तिचा पिता होणं, तिचा बाप होणं माझं कर्तव्य आहे. स्थळ तुम्ही शोधा आणि कन्यादान मी करतो. असं करून कन्यादान करणारा राजा हा शाहू महाराज आम्हाला समजला पाहिजे. अडचण इथं आहे. म्हणजे यापेक्षा चारित्र्याच्या किती असे अनेक प्रसंग आहेत. त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. एकदा तर वर्तमानपत्रात जाणीवपूर्वक, विजयपुरी नावाचे इंग्रजी वर्तमानपत्राचे संपादक होते, बेळगाव म्हणून प्रसिद्ध होणाऱ्या वर्तमानपत्रात बातमी आली दॅट वेल्थ अँड वुमन इज नॉट सेफ इन करवीर. त्याचं भाषांतर टिळकांनी आपल्या केसरीत काय केलं तर करवीरात संपत्ती आणि स्त्री सुरक्षित नाही. याचा अर्थ काय? मग करवीर कोणाचं? शाहू महाराजांचं. याचा अर्थ कुणाच्याही संपत्तीवर आणि कुणाच्याही स्त्रीवर बळजबरी करतात शाहू महाराज, असा त्याचा लोकांनी सोयीस्कर अर्थ घेतला. आणि नेमकं त्याच वेळी शाहू महाराजांची बदनामी करणारी एक निनावी पत्र कोल्हापूरच्या पोलीस स्टेशनला आली. ती कुणकुण शाहू महाराजांना लागली की आपल्याविरुद्ध काही तक्रार अर्ज आले. शाहू महाराज तलक पोलीस स्टेशनला गेले आणि ते पोलीस अधिकाऱ्यांना विचारणा केली की असं काही माझ्याविरुद्ध तक्रार आली आहे का? तोच हसपडत म्हणाला, नाही नाही महाराज साहेब, तसं काळजी करा, यू डीड नॉट वरी. इंग्लिश अधिकारी होते. तुम्ही काळजी करायचं काही कारण नाही, कारण ते निनावी अर्ज आहेत आणि निनावी अर्जाची दखल घ्यायचं काही कारण नाही. शाहू महाराज म्हणले, हेच मी तुम्हाला सांगायला आलो आहे की मला हे अपेक्षित नाही. मी आहे म्हणून मला माफ करू नका. त्या तक्रार अर्जाचा तर तुम्ही चौकशी कराच, परंतु माझ्या आजवरच्या सर्व सार्वजनिक जीवनामध्ये मी जर कुठंही एकदा जरी गैरवागलो असेल तर त्याची सर्वोत्तम असेल, जी मोठ्यात मोठी असेल, ती कटू शिक्षा भोगायला मी तयार आहे. आणि या शिक्षेदरम्यान, या तपासादरम्यान राजा म्हणून माझी तुम्हाला जर अडचण वाटत असेल तर मी कोल्हापूर सोडून जायला तयार आहे. शाहू महाराज 6 आठवड्याच्या उत्तर भारताच्या दौऱ्यावर निघून गेले आणि त्या काळी ब्रिटिशांनी दिलेलं उत्तर जे आहे ते उत्तर असं आहे की राजन, तुमचं चरित्र या प्रकरणामध्ये आम्ही खूप खोलवर छडा लावायचा प्रयत्न केला, पण केवळ तेच नव्हे तर तुमचं चरित्र हे स्फटिकासारखं निर्मळ आहे. हे तुमच्या चरित्रावरती शिंतोडे उडवायचा प्रकार आहे. त्यावेळी शाहू महाराजांनी स्पष्ट सांगितलं होतं की या प्रकार करताना मला तर शासन कराच, परंतु याच्या मागचे जे सूत्रधार आहेत हे जर खोटं ठरलं तर त्यांच्यावर तुम्ही कारवाई करणार का सांगा. आता तो शाहू आणि टिळक यांच्यामध्ये पुन्हा जो तो एक विसंवाद राहिला तो कायमचा राहिला. ह्या 2 महाशक्ती जर एकत्र आल्या असत्या तर महाराष्ट्र आणखीन पुढे गेलं असतं, परंतु का कोणास ठाऊक पण टिळकांनी सनातन्यांची बाजू घेतली आणि शाहू महाराजांच्यावरती तिथून पुढं वेदोक्त प्रकरणापासून यांचे संबंध सौहार्दाचे राहिले नाहीत, एवढं नक्की. तुम्ही एवढं छान बोलताय आणि हे काही गोष्टी माझ्याही वाचनात आलेल्या नाहीत आजवर. असे अनेक प्रसंग आहेत. म्हणजे खरं आहे की आपल्याला शाहू 2 तास 3 दिवस ऐकायला पाहिजे. लोकराजाचा पूर्वार्ध म्हणजे निदान समग्र नाही, समग्र होऊ शकत नाही, परंतु निदान जुजबी बाबा मला हे कळालं, हे निदान हे घेण्यासारखं आहे. म्हणजे त्यांनी केलेल्या शेतीविषयीच्या सुधारणा, त्यांनी केलेले कायदे, शाहू महाराजांनी केलेल्या कायद्यांचा जर करायचं त्यासाठी स्वतंत्र 2 तासाचं व्याख्यान होऊ शकतं. क्रीडा क्षेत्राशी त्यांनी दिलेलं योगदान यासाठी वेगळं, शिक्षणाविषयीचे त्यांचे कार्यक्रम उपक्रम असतील. म्हणजे शेती, आता कोल्हापूरचं जे आपण खासबाग मैदान म्हणतो हे केवळ शाहू महाराजांच्या कल्पकतेतनं उभं राहिलं. ते काही तिथं अस्तित्वातच नव्हतं. अख्खा एखादा डोंगर हलवून तो तिथं उभा केल्यासारखा त्यांनी ते प्रशस्त. आणि त्यांनी पाहिलं कुठं? इंग्लंडमध्ये. हे ग्रीक नगरी, अथेन्स नगरीला ते गेले, ऑलिम्पिक नगरीला, तिथं त्यांनी ते पाहिलं. नुरा कुस्तीला त्यांनी फाटा दिला. त्यांना शासन तर करायचंच, परंतु पहिल्यांदा शाहू महाराजांनी तिकीट लावून कुस्तीचा हे भरायला सुरुवात केली. मग फड कशासाठी लावायचे? की शाहू महाराजांना पैसे कमी होते का त्यांच्यासाठी? का त्यांना स्वतःसाठी? नाही. त्या पैलवानाला निवृत्तीनंतर, कारण पैलवानाची 25शीपर्यंत पैलवानगी संपते, 25शी नंतर बऱ्याच वेळा उतरती कळायला लागते. त्यांनी आयुष्य कसं काढायचं
त्यांना काहीतरी फंड त्यांच्या हातात यावा, त्याची जोपासना व्हावी, कुस्ती क्षेत्राला प्रोत्साहन द्यायचं असेल तर हे करायला पाहिजे. कोल्हापूर शहराची ओळख कुस्ती पंढरी झाली, ही कशामुळे झाली? तर त्यांना जेव्हा मुलगा झाला, राजाराम महाराज जन्माला आले, पुन्हा प्रिन्स शिवाजी आले, राधा मुलीचा जन्म झाला आणि वाड्यात आनंद झाला. मग आपण साजरं काहीतरी करायचं. आता साजरं करायचं म्हणजे काय करायचं? तर आपल्याकडं आपलं केक आणतो, काहीतरी पार्टी करतो, 10-20 जणांना बोलून नाही म्हणले महाराज, म्हणले संपूर्ण कोल्हापूर त्यामध्ये सहभागी झाला, करवीर प्रांत माझा सहभागी झाला. मग काय करूया? मग कुस्त्यांची मैदानं भरवली. भारतभरातून पैलवान आले, म्हणजे पाकिस्तानापासून आले, बांगलादेशातला, अफगाणिस्तानातून आले, सगळे मोठे पैलवान दिग्गज. राजानंच भरवलेलं ते मैदान. 15 दिवस कुस्त्यांचं मैदान चाललं आणि अंतिम जेव्हा कुस्त्या सुरू झाल्या तेव्हा एकही मराठी मल्ल त्या शेवटच्या फेऱ्यांमध्ये दिसेना. म्हणजे काय झालं? मराठी मल्ल जिद्द, चिकाटी, सातत्य, व्यायाम, कष्ट आपण कुठंच कमी पडत नाही. मग अपयश का? मग त्यांच्या लक्षात आलं की यांना मार्गदर्शन नाही आणि यांना खुराक नाही. मग त्या जिंकलेल्या बहुतेक पैलवानांना त्यांनी कोल्हापुरात राहण्यासाठी विनंती केली. बऱ्याच जणांना वस्ताद म्हणून तिथं नेमणुका केल्या, त्यांना वार्षिक मानधन दिलं आणि बघता कोल्हापूरच्या प्रत्येक नाक्यावर एक, मग आता कळाई माम असेल, गंगावेस असेल, मोतीबाग असेल, पटाकडची, तटाकडची शेकडो तालमी उभ्या राहिल्या. हे कुणामुळे झालं? केवळ शाहू महाराजांच्यामुळे. म्हणजे प्रत्येक गोष्टीच्या मागं काहीतरी एक राजाश्रय म्हणतो किंवा ज्याला सपोर्ट सिस्टीम असते. सपोर्ट नाही, त्याशिवाय हे होणारच नव्हतं. सरकार तिजोरीतून काही रुपये देत नव्हतं. शाहू महाराजांनी शिक्षणावरती किती खर्च केला असेल असं वाटतं तुम्हाला? तुम्हाला सांगतो, शाहू महाराजांचं करवीर प्रांत, करवीर राज्यपद त्यांचं संस्थान छोटंसं आपल्या वारणा नदीच्या पलीकडे असणारा तो प्रांत आणि पलीकडे तो कागलच्यापर्यंत जाणारा तो करवीर प्रांत, असा छोटा इलाका. त्या करवीर प्रांतामध्ये जेव्हा मुंबई इलाका प्रांत ब्रिटिशांनी जेव्हा भारताचे 3 इंग्रजांनी जेव्हा स्वाभाविक विभाग केले होते, त्यामध्ये मुंबई इलाका प्रांत म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र, संपूर्ण गुजरात, आंध्र तेलंगणाचा काही भाग, संपूर्ण सौराष्ट्र म्हणजे जवळपास 1/3 महाराष्ट्र भारत मुंबई इलाका प्रांत होता. आणि त्यावेळी ब्रिटिशांनी शिक्षणाची तरतूद म्हणून 1 लाख रुपयाचं बजेट मुंबई प्रांतासाठी केलं होतं. आणि त्या तुलनेत करवीर प्रांतासाठी शाहू महाराजांचं बजेट होतं 1,20,000 रुपयाचं. म्हणजे महाराष्ट्राचं जेवढं बजेट तेवढं एका छोट्या तालुक्याचं असावं, तसं तालुक्या एवढं करवीर प्रांत होतं, त्याचं बजेट होतं 1,20,000 रुपयांचं. म्हणजे किती द्रष्टा माणूस होता. आजसुद्धा केंद्र शासन घ्या, महाराष्ट्र शासन घ्या, शिक्षणाविषयीच्या टोकाच्या अनास्था समाजामध्ये 3%, 5%, 5.5% आपण तरतूद करतो. इतक्या छोट्या तरतुदीनं गावोगावच्या शाळांमध्ये शिक्षक नाही, शाळा ओस पडायला लागल्या, त्याचं खाजगीकरण व्हायला लागलं आणि समाजव्यवस्था भरकटायला लागली. ग्रामीण शिक्षण हा खबळात मोठा शोकांतिकेचा विषय आणि म्हणून शाहू महाराज आम्हाला समाजापर्यंत पोचवायचे. म्हणजे अगदी गंगाराम कांबळेंना हॉटेल काढून देण्याचा प्रसंग असेल किंवा स्वतः जाऊन त्या हॉटेलवरती चहा पिणं असेल, म्हणजे गंगाराम कांबळ्यांचा तो प्रकरण आहे किंवा तो जो सगळा विषय आहे तो मूलतः आम्ही समजूनच घेत नाही की काय हो गंगाराम कांबळे. म्हणजे मी हे पुस्तक जे आहे हे गंगाराम कांबळेंना अर्पण केलेले, जी जर अर्पण पत्रिका आपण वाचलीत. ज्येष्ठ बंधू गंगाराम यमाजी कांबळे आमच्या बापाचे पहिले स्मारक उभारलेत आणि आमच्या 1000 पिढ्यावर उपकार केलेत, आपणास सप्रेम जोहार. अशा पद्धतीनं सरांनी हे कृतज्ञता आणि आता तिथं स्मारक केलं. हॉटेल होतं. काय झालं होतं, गंगाराम कांबळेवरती, त्या गंगाराम कांबळे एक चुनचुणीत युवक पागेमध्ये काम करायचे, अश्वशाळेमध्ये काम करायचे आणि शाहू महाराज जेव्हा केव्हा येत तेव्हा गंगारामच्या खांद्यावर हात टाकून ते त्यांना आवडायचं की हा पोऱ्या हुशार आहे, शहाणा आहे, घोड्यातला बारकावा कळतो, कुठलं घोडं खोडीला आहे, कुठलं पळायला चांगलं आहे, कुठलं कष्टाला चांगलं आहे वगैरे वगैरे. आणि मग ते शाहू महाराजांची ती जवळीक पाहिल्यानंतर महाराजांच्या आप्तसुक्यानं भलता राग आला की हे दलिताचं पोरगं आणि महाराजांच्या खूप जवळ करतं आणि आम्हाला महाराज लांब ठेवतात, ह्याच्यामुळं काही ऐकावं लागतं, ह्याला कळतं तेवढं तुम्हाला कळत नाही वगैरे वगैरे. मग महाराज काही निमित्तानं कोल्हापूरच्या बाहेर, करवीरच्या बाहेर होते, त्याच्यावरती राग काढायचा म्हणून त्याला काही बालन
घेतलं त्याच्यावरती, आळ घेतला की तू त्या घागरीलाच हात लावलास, तू पाण्याला स्पर्श केलास वगैरे वगैरे, आणि त्याला चापकाने बेदम मारहाण केली. तो बेशुद्ध पडला गंगाराम. शेवटी कोणीतरी दादा बाबा केलं, म्हणले मरल ते बिचार म्हणले. तो गेला, तो संस्थानिक ज्यांनी मारल राग व्यक्त केला होता तो गेला चाबूक टाकून, हंटर टाकून. त्याला कोणीतरी हलवलं, आपलं त्याच्या घरी पोच केलं. 4-6 दिवसांनी जेव्हा महाराज परत आले, पागेत आल्यानंतर त्यांनी विचारणा केली की हे कुठं आहेत, गंगाराम कुठं आहेत. तर म्हणे तो आजारी आहे म्हणले. गंगाराम आजारी आहे म्हटल्यानंतर महाराजांनी दुर्लक्ष केलं. पुन्हा 2-3 दिवसांना म्हणले गंगाराम कुठं आहे. नाही म्हणले ते आता ततपप करायला लागले, कोणीच त्यांना सांगेना काय घडलं. मग शेवटी त्यांच्या लक्षात आलं की तो म्हणले आजारी आहे म्हटल्यानंतर महाराज रथ काढून गंगारामच्या वस्तीवरती गेले. मला वाटतं दलित वस्तीमध्ये एखाद्या कर्मचाऱ्याची चौकशी करायला राजा जातो, हे जगाच्या इतिहासातलं पहिलं उदाहरण असावं. शाहू महाराज तिथं गेले, बाबळीच्या झाडाखाली गंगाराम अंगावरती धोत्रासारखा पातळ पडदा टाकून, कापड टाकून बसला होता. माशा बसून आहेत, कारण रक्तबंबाळ झालेलं शरीर होतं सगळं. आणि महाराजांना बघितल्यानंतर त्याने हंबडाच फोडला. महाराजांनी त्याला मिठीत घेतलं त्या अवस्थेत, आणि महाराजांनी एकच प्रश्न विचारला की जबाबदार कोण. आणि हे विचारल्यानंतर तो म्हटला महाराज आता माझ्या तोंडून कशाला वधवून घेताय, मला आपलं तुम्ही मोकळं करा. आणि असं म्हटल्यानंतर महाराजांनी तात्काळ त्याची दवाखान्यात रवानगी केली, उपचार चालू केले. आणि तोच रथ घेऊन महाराज राजवाड्यात आले, तोच हंटर घेऊन त्या संस्थानिकाला लोळेपर्यंत मारलं. वेदना असते कशी त्याची जाणीव झाल्याशिवाय कळत नाही. जे वेदांना सांगता नाही आलं ते सांगण्याचं सामर्थ्य वेदनेमध्ये आहे. ती वेदना जाणून घेणं म्हणजे शाहू महाराज. आणि मग त्याने त्या गंगारामला सांगितलं की गंगाराम तुला उद्यापासून बाबा राजवाड्यात तू नोकरीला यायचं नाहीस, तुला मी मुक्त करतो आणि तू हॉटेल सुरू कर. तर गंगाराम म्हटला महाराज दुसरं काही पण करतो, हॉटेल तेवढं नको. हॉटेलवर कोण येणार, स्वाभाविक प्रश्न होता. महाराज इरीला पेटले, कारण त्यांच्या डोक्यात वेगळंच होतं. समाजाच्या पुढं 100 वर्ष धावणारा हा विचारी पुरुष होता शाहू महाराज. आणि त्यांनी त्या गंगारामाला हॉटेल काढून दिलं. हॉटेलचं नाव काय शरदराव, सत्यशोधकी हॉटेल. फुल्यांचा विचार खऱ्या अर्थानं जर पुढं कोणी आणला तो शाहू महाराजांनी आणला. आणि त्या सत्यशोधकी हॉटेलच्या दारातून शाहू महाराजांचा तो खडखडा म्हणजे रथ रोज जायचा. आणि त्या रथाला त्याला आवाज खडखड 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 यायचा म्हणून त्याला खडखडा म्हणायचा. आणि महाराज त्या रथातच विचार गंगाराम काय म्हणतोय, गल्ला गल्ला किस्ता झाला. आणि मग गंगारामला म्हणायचं काय महाराज गिन्ना नाही काय, म्हणजे आलंच नाही, करतोय मीच आणि खातोय मीच. 8 दिवस गेले. महाराजांचा रोजचा प्रश्न गंगाराम काय म्हणतोय गल्ला. 8 दिवस उत्तर एकच, महाराज काहीच नाही, आम्हीच करतोय ना आम्हीच खातोय. म्हणले शिदा राजवाड्यातनं रोज न्यायचं, लागेल त्या तिथनं न्यायचं, तुला काही खिशाला त्रास आहे का, नाही कर तू करत राहा. आणि मग 8व्या-9व्या दिवशी महाराजांचा रथ त्या रस्त्याने भावसिंगी रोडवरून गेला. आणि रस्त्यावरती असणाऱ्या भेटणाऱ्या प्रत्येक मान्यवराला, मग ते जोशी असू देत, देशपांडे असू देत, कुलकर्णी असू देत, नाहीतर वतनदार, जागीरदार, इनामदार कोणी असू देत, 5, 25, 50 जणांना त्यांनी रथात घेतलं. आणि या म्हणले पंत बसा, या देशमुख बसा, या वतनदार यासा, या जागीरदार बसा. असं करत करत तो सगळं मान्यवरांनी रथ भरला आणि फिरला रथ मागे. विचारायची चोरी, महाराज कुणीकडे जायचं आहे. ते सगळ्यांना घेऊन महाराज गंगारामच्या दारात आले आणि म्हणले गंगाराम तुझं चहा भले फक्कड असतो म्हणे, बघ किती पाहुणे आलेत, अरे देतोयस का नाही आम्हाला काय. शरदराव कल्पना करा, सगळ्यांची पाचावर धरण बसली. आता गंगारामच्या हातचा चहा प्यायचा कसा, पण तो जाता तरी येत नव्हतं. प्रत्येकाच्या हातात तो चहाचा कप गेला. शाहू महाराजांनी त्या कपात तोंडाला लावला. त्यांनी चहाचा घोट घेतला नव्हता, अस्पृश्यतेचा नरडीचा घेतलेला घोट म्हणजे. आणि असा कृतिशील राजा आम्हाला कधी समजलाच नाही. आम्ही कधी समाजाला सांगितला नाही, सांगायचा प्रयत्न केला नाही. आणि त्यांच्याविषयी न घडलेल्या गोष्टींना मात्र आम्ही तिखट मीठ लावून त्यांच्या चरित्र्यावरती शिंतोडे उडवत गेलो. मला वाटतं इतिहासाचं इतकं विद्रुपीकरण होऊन चालणार नाही. ही आपल्या पिढीची जबाबदारी आहे की वास्तव समाजापर्यंत गेलं पाहिजे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जयंती ही दिवाळीसारखी करावी. दिवाळीसारखी का दिवाळीसारखी करावी, तर तेवढं काम केलं आहे त्यांनी, समाजाप्रती केलेलं आहे, प्रत्येक क्षेत्रात केले. म्हणजे अगदी जाती निर्मूलन असेल,
किंवा बाकीच्या आंतरजातीय विवाह हा एक स्पर्शक विषय आहे. आजसुद्धा समाजानं पूर्ण क्षमतेनं तो स्वीकारलेला नाही. आजसुद्धा समाजाला एखाद्या आपल्या लेकरा बाळाला स्थळ आलं की पहिल्यांदा आम्ही त्याचं आपल्यातलंच बघतो. तो जातीतला आहे का, पंथातला आहे का, नात्यातला आहे का, तो पदर जुळतोय का, ते गोत्र जुळते का, नाड जुळते का, हे दुर्दैवानं आजही तपासलं जातं. 100 वर्षापूर्वी स्वतःच्या सख्या घरातल्या मुलीचा विवाह हा मराठेतर कुटुंबामध्ये, धनगर समाजामध्ये करून देण्याचं एक नव्हे अशी 100 विवाह करण्याचा त्यांनी निश्चय केला. 25 विवाह त्यांच्या काळात पार पडले, उरलेले विवाह झाले. अरे केवढा मोठं काम आहे. म्हणजे आजसुद्धा शाहू महाराज आजसुद्धा त्यांचे विचार आम्हाला पचनी पडणार नाही. इतका समाजापुढं राहणारा, आंतरजातीय विवाहाचा चॅरिटी बिगिन्स ॲट होम स्वतःच्या घरापासून सुरुवात करणारा राजा म्हणजे शाहू महाराज होते. कारण ही आत्ताच्या काळाची गरज आहे की आपण शाहू महाराजांचे विचार काय होते, फुलेंचे विचार काय होते, बाबासाहेब, आणि या निमित्तानं आपल्याला सर्व समाजातल्या प्रत्येक गावापर्यंत पोहोचायचं. म्हणजे मी या आपल्या माध्यमातून मी समाजाला एक विनंती करेन की याविषयी काही आपल्याला जर काही मदत लागेल, शाहूचरित्रावरती कुणाच्या काही शंका असतील, तरुणाईला काही असेल, तर व्याख्यानाच्या निमित्तानं, संवादाच्या निमित्तानं, चर्चेच्या निमित्तानं आपण जायला पाहिजे. मी जायला तयार आहे. कारण जोपर्यंत हे शंका निरसन होत नाही, जोपर्यंत ती जी बाजूच कळत नाही, तोपर्यंत आम्ही त्याच्याशी स्पर्शच करणार नाही. आणि अशी जर व्यक्तिमत्व आम्ही जर विसरायला लागलो तर आम्हाला काळ माफ करणार नाही. म्हणजे आज आपण पाहतो की एकमेकाची मुलामुलींची एकमेकांची ओळख करताना त्याच्या अंगावरती काय आहे, तो काय कपडे घालतो आहे, किंवा तो मोबाईल कुठला आहे, त्याचं जीन पॅन्ट कुठल्या कंपनीचे, त्याचं शूज कुठल्या कंपनीचे आहेत, गाडी कुठली आहे, गॉगल कुठला आहे, ब्रँडवरून आम्ही माणसाचं व्यक्तिमत्व ठरवतो. आपण वळतच नाही. आम्ही ब्रँड निर्माण कसा करायचा हे शाहू महाराजांच्याकडे शिकावं. मुंबईच्या आपल्या इंग्लंडच्या राणीच्या राज्यारोहण सोहळ्याचं निमंत्रण शाहू महाराजांना होतं आणि शाहू महाराज इंग्लंडला जायला निघाले. खरं तर त्यांची इच्छा नव्हती जायची. काय म्हणले, खर्च करायचा जायचं, आणि मी एक माणूस नसलो त्या रात्र काय राज्यारोहण थांबतोय का, इतकं सगळं 2 महिने 3 महिने घालायचे, कारण बोटीने जायचं होतं. शाहू महाराजांना आपल्या गुरूंना स्टुअर्ट मिटफोर्ड फ्रेजरनं पत्र लिहिलं आणि त्यांना विचारणा केली की असं असं मला निमंत्रण आहे, काय करू. मिटफोर्ड फ्रेजर म्हणाले की तू गेलं पाहिजेस. ते जायचं एवढ्यासाठी की तुला जग बघता येईल आणि युरोपमधल्या ह्या केंद्रांना तू भेट. मग अशी आपण जे खासबाग मैदानाचं उदाहरण सांगितलं ते त्यांनी त्या प्रवासात बघितलं. त्याचवेळी युरोपात त्यांनी काही ठिकाणी चहाचे मळे पाहिले, कोको, चहा, रबर तिथं प्लांटेशन केलेलं. आणि ते म्हणले की अरे हे आपल्या कोल्हापुरात होईल का. मग त्यांनी तिथं तापमान किती आहे, जमीन किती आहे, पाऊस किती पडतो याच्या नोंदी मागवल्या आणि ते तर सुदैवानं सगळी आकडेवारी मिळाली त्यांना. त्यांच्या लक्षात आलं की अरे त्यातलं बरंचसं साम्य आपल्या पन्हाळा परिसरात आहे, का नाही आपण चहाची लागवड पन्हाळ्यात करून बघायची. आणि शाहू महाराजांनी शेकडो एकर चहाची लागवड केली. नुसती केली नाही तर त्यातनं जे चहा पावडर तयार केली त्याचा पन्हाळा टी नंबर 4 हा एक ब्रँड तयार केला आणि तो ब्रँड इतका गाजला की इंग्लंडच्या राणीच्या किचनमध्ये, त्यांच्या ज्या पॅन्ट्री किंवा जे काही त्यांचा जो विभाग असेल स्वयंपाकघरात, त्या मुतपाकखान्यामध्ये हा पन्हाळा टी नंबर 4 हा फक्त VIPंसाठी देण्यासाठी म्हणून राणीने आदेशित केलेला ब्रँड होता. ब्रँड निर्माण करता येतो, त्याचं अंधानुकरण करायचं नाही. अरे इतके मोठे कर्तृत्व संपन्न व्यक्तिमत्व या मातीत घडल्यानंतर आम्हाला जर त्यांचा विसर पडणार असेल शरदराव, तर तुम्हाला सांगतो आम्हाला काळच माफ करणार नाही. आमच्या शिक्षणाला, आमच्या शहाणपणाला काळीची किंमत राहणार नाही. निश्चितच, कारण आपला इतिहास जो विसरतो तो इतिहास निर्माण करू शकत नाही. असे उत्तुंग व्यक्तिमत्व आपल्याकडं होऊन गेलेले आहेत. त्यांचा इतिहास, त्यांचं वैचारिक, त्यांचं सामाजिक, ज्या सर्व पैलूंनी आपण सुद्धा जाणून घेतलं पाहिजे माहिती. जरी आपल्याकडं आता साधनं उपलब्ध आहेत, अगदी आता हातात मोबाईल आलेला आहे, त्या मोबाईलमध्ये सुद्धा अशी बरीचशी माहिती जी काही नाही ते असे जे अभ्यासक आहेत, व्यासंग त्यांचा मोठा आहे, व्याख्याते आहेत, त्या विषयावरती सखोल अभ्यास केला आहे, यांच्याकडून जरी आपण थोडं जरी आम्ही घेतलं तर निश्चितच आमचं आयुष्य जगण्यासाठी ते कुठंतरी एखादं टर्निंग पॉईंट असतो, क्लिक होतं एखादी गोष्ट आणि त्याच्यातून आपलं व्यक्तिमत्व घडण्यासाठी निश्चितच उपयोग. समाजाला वळण लावण्याचं काम म्हणजे त्यांचं कायदे क्षेत्रातलं काम असेल, त्यांचं कृषी क्षेत्रातलं काम असेल, आपण ज्या क्षेत्रातलं काम त्या प्रत्येक, म्हणजे शरदराव तुमच्याशी त्याचा थेट संबंध आहे पण तुम्हाला माहिती आहे की ते मला माहीत नाही.
तुम्ही जे आता प्रबोधनाच्या निमित्तानं महाराष्ट्रभर फिरता आहात, त्यामध्ये जे महाबळेश्वरच्या ज्या पसरणी घाटातलं जे मधुमक्षी पालन केंद्र आहे त्याचे जनक शाहू महाराज आहेत. भारतात ती संकल्पना ज्यांनी जन्माला घातली ते शाहू महाराज आहेत. म्हणजे त्यामुळं निसर्ग पर्यावरणाचं राखलं जाणारं संतुलन आहे, शेती पिकामध्ये होणारी वाढ आहे, ह्याचं कुठंही अस्तित्वात नव्हतं. त्यांनी तो केलेला पत्रव्यवहार या पुस्तकामध्ये मी लिहिला आहे की किती काळजी घेतली होती की त्यांनी त्या अभ्यासक्रमाची नोंद कुठंही त्यांना मिळेना, जगभरामध्ये नोंद घेतली आणि मग त्यांनी प्रयत्नपूर्वक ती कल्पना जन्माला घातली. होमिओपॅथिक जी काही ट्रीटमेंट आहे मेडिकल क्षेत्रातील, आरोग्य क्षेत्रातील, त्याची कोल्हापूरमध्ये स्थापना करून महाविद्यालय सुरू करून नुसती हॉस्पिटल्स नाही तर महाविद्यालय निर्माण करण्यामध्ये शाहू महाराजांचा वाटा आहे. आपली सून प्रिन्स शिवाजी, त्यांच्या 2 नंबरच्या जे शिवाजी महाराज सुपुत्र चिरंजीव प्रिन्स शिवाजी हे शिकारीच्या अपघातात वारले आणि 11-12 वर्षाची त्यांची सून ही विधवा झाली. त्या लेकीचं संगोपन करण्यासाठी जे शाहू महाराजांनी केलेलं कार्य आहे ना, तो आमच्या संपूर्ण समाज जीवनाला जागृती करणारा खूप मोठा धडा आहे. आम्ही समजूनच घेत नाही. स्त्री शिक्षण का गरजेचं आहे, काय सक्षमपणे, तो पत्रव्यवहार यामध्ये मी नमूद केला आहे. आंबेडकर आणि शाहू महाराज यांच्यातला जो पत्रव्यवहार आहे, एकमेकाविषयीची भावना आहे, एकमेकाविषयीचा अंतरंग आहे, ते कसं असू शकतं हे सगळं आम्हाला समाजापर्यंत पोचवायचं. आणि आपण खूप कमी पडतो आहोत. पण मी एक ते आपल्या स्वतःची सामाजिक जबाबदारी, कोणी बरोबर आलं तर त्याला बरोबर घेऊ, पण आपल्याला पुढं जायचं, थांबायचं नाही आणि समाजापर्यंत आपल्याला म्हणजे शाहू महाराजांच्या प्रत्येक पैलूवरती एक वेगवेगळं असं अनेक दिवसांचं व्याख्यान, अनेक हो, अगदी जसं ग्रंथाचं आपण पारायण करतो ना, जसं शाहूचरित्राचं पारायण व्हायला पाहिजे. 8 दिवस ऐका, तोंड भरून ऐका, पोट भरून ऐका, मनातल्या सगळ्या शंकांचं निरसन करूया. बरं, इतका मी आता गेली 18-20 वर्ष शाहूचरित्रावरती वाचन करतोय, लिखाण करतोय, व्याख्यानं देतोय, तरीसुद्धा अनेक वेळा असं घडतं की पुन्हा कोणीतरी सांगतो की साहेब हे प्रकरण म्हणजे आमच्याकडं असं घडलं होतं, शाहू महाराजांचा असा प्रसंग आहे, मग तो आपण तिथं नोंदवून घ्यायला पाहिजे. अरे हे आपल्याला ठाऊक नाही. त्यामुळं इतकं उत्तुंग व्यक्तिमत्व अशा आपण वेगवेगळ्या क्षेत्रात असता. तुम्ही व्याख्याते म्हणून पुढे आलात, शाहू व्याख्याते म्हणून. परंतु शाहू महाराजांचा अभ्यास करायला सुरुवात केल्यापासून आणि आज पूर्ण व्यासंग आता बऱ्यापैकी तुमचा पूर्ण आहे त्यांच्याविषयी. म्हणजे पूर्वीचे संभाजीराव मोहिते आणि आत्ता या अभ्यासानंतर घडलेलं असं तुमच्यात काही बदल वाटतो का स्वतःमध्ये? नाही, खूप बदल मलाच बदल जाणवतो की त्यातला जो संयम आहे ना, म्हणजे वकिली व्यवसायामध्ये काही वेळा आक्रमक व्हावं लागतं किंवा काय जे काही वकील व्यवसायातले असतात, पण तो प्रत्येक वेळी आता आपल्याला सामान्य माणूस डोळ्यासमोर येतो की अशी परिस्थितीचे शाहू महाराज कसे वागले असते. आपल्याला त्या मार्गाने जायचं, आपल्या त्या पद्धतीनं समन्वयानं. म्हणजे आज ज्या क्षेत्रामध्ये मी काम करतो आहे, ऑल्टरनेटिव्ह डिस्प्यूट रेझोल्युशन, मुंबई हायकोर्टच्या पॅनलवरचा एक सदस्य म्हणून मी 2005 पासून काम करतो. म्हणजे न्यायालयातले तंटे समन्वयानं जी सोडवण्याची जी कायदा क्षेत्रातील नवीन प्रक्रिया आहे, ऑल्टरनेटिव्ह डिस्प्यूट रेझोल्युशन, ADR म्हणतात, वैकल्पिक वाद निवारण. पण त्याचे जनक शाहू महाराज आहेत. आणि शाहू महाराजांनी दुष्काळाचा आणि प्लेगाचा ज्या पद्धतीनं सामना केला ते पाहिल्यानंतर आम्ही कोरोनामध्ये अपयशी ठरलो. इतकं दृष्टीपण शाहू महाराजांनी त्या काळात जोपासलं. तर क्वारंटाईन हा शब्द आहे ना, शाहू महाराजांनी जन्माला घातला. दुष्काळामध्ये त्यांनी चारा छावण्याचे जनक शाहू महाराज आहेत. स्वस्त धान्य दुकानाचे जनक शाहू महाराज आहेत. तुमच्या पाळणाघराचे जनक शाहू महाराज आहेत. ते काय केलं नाही समाजासाठी. 28 वर्षाचा कालखंड त्यांना फक्त राजा म्हणून लाभला, पण तो 28 वर्षामध्ये 28 युगांना पुरेल एवढा आदर्श त्यांनी या मातीत निर्माण केला. खूप असं पुन्हा एकदा असं मंत्रमुग्ध होतंय तुमचं ऐकताना. शरदराव, कसं होतं की अशा विषयांना कोणी लोकांना काय होतं की करमणूक प्रधान पाहिजे, गुदगुल्या करणारं पाहिजे, ते थोडंसं समाज ठीक आहे हसला पाहिजे, हे ठीक आहे, पण तू हे गळू पिळून काढून अंतिम हितावं असतं. याही गोष्टी समाजापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. मी आपल्याला कृतज्ञतापूर्वक धन्यवाद देतो. हे सगळं लोकांना पुढच्या पिढीला समजलं पाहिजे, कारण आता पिढी सगळी मोबाईलमध्ये आहे किंवा इतर ज्या भौतिक सुखात आहेत, ह्या वैचारिक किंवा त्यातून थोडंसं बाहेर पडलं पाहिजे आणि मुलांपेक्षा पालकांनी जास्त सजग झालं पाहिजे. ही आपली जबाबदारी आहे. बरोबर, हे माझं काम आहे. ह्याची जबाबदारी जाणीवा त्या प्रगल्भ व्हायला पाहिजे.
आणि म्हणून म्हणजे आपण हा उपक्रम राबवतात याचा मला खूप व्यक्तिशः खूप अभिमान आहे. आणि या प्रबोधनाच्या प्रक्रियेत आपल्याला मला आनंद वाटेल की ज्या कोणा रसिकांना किंवा अभ्यासकांना शाहूचरित्रावरती काही जर संवाद करायचा असेल तर मी निश्चित आपल्यासाठी उपलब्ध. आणि सरांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे, हे पुस्तक ही उपलब्ध होईल. आम्ही स्क्रीनवरती नंबर वगैरे लिहितो आणि त्या नंबरवरती आपण संपर्क केला तर सरांच्याकडून तुम्हाला उपलब्ध होईल. आणि थोडंसं आपलाही व्यासंग वाढवूया, समाजाप्रती आपलंही काही देणं घेणं आहे, वैचारिक असेल किंवा जे काही कोणत्या क्षेत्रात आपण एकमेकाला साथ देऊ शकतो त्या पद्धतीनं आपण कार्य करूया. आणि तुम्हाला सर आपण या ठिकाणी आलात, आम्हाला आपला अमूल्य वेळ दिलात, संवाद साधलात, आपले खूप खूप आभार आहे. धन्यवाद.